अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दर्शन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफीसाठी भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले। 2 तास औरंगाबाद रोड ठप्प झाला होता। हजारो शेतकऱ्यांच्या सरकार विरोधात संताप, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी तीव्रतेने पुढे आली। 1 नोव्हेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तळेगाव दशासर औरंगाबाद रोडवर रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सहभागी झाले। शेतकऱ्यांनी घोषणा देत सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला। शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाले असून आजही कर्जमाफी आणि खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। माजी आमदार जगताप यांनी सांगितले की सरकारने सत्तेत येताना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, पण आज शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही। या आंदोलनात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे तसेच अनेक महिला व युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। 2 तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे औरंगाबाद रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती। न्यूज एक्सप्रेस करिता अमरावतीवरून सचिन करडे यांची बातमी।